छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन सुरू आहे। आपण थेट जाऊयात। आपण दृश्य पाहतो, या ठिकाणी ठाकरेंचे शिवसैनिक या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत। पाण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे। अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येते। आपले प्रतिनिधी सचिन बडे या ठिकाणी उपस्थित आहेत। संपूर्ण परिस्थितीचा या ठिकाणी आपले प्रतिनिधी या ठिकाणी आढावा घेत आहेत। अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली पाण्यासाठी आंदोलन सुरू आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये हे आंदोलन सुरू आहे। आपण हे दृश्य पाहतोय, पाण्यासाठी ठाकरेंची शिवसेना आक्रमक झालेली आहे। काही ठिकाणी हंडा मोर्चा काढण्यात आला होता, तर या ठिकाणी आपण पाहतोय अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे। काही गावांना पाणी पुरवठा केला जात नाहीये, त्यामुळे आता या ठिकाणी ठाकरेंची शिवसेना आक्रमक झालेली आहे। टाळ वाजवत या ठिकाणी हे आंदोलन करण्यात येत आहे। लबाडांनो पाणी द्या असं या ठिकाणी त्यांच्या टोपीवर लिहिण्यात आलेलं आहे। फलक त्यांच्या हातामध्ये आहेत। आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्यासोबत जोडलेले आहेत। तर सचिन, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? नीलम, आपण पाहताय छत्रपती संभाजीनगरमध्ये पाण्याच्या प्रश्नाला घेऊन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आंदोलन करतायत। स्वतः वारकरी झालेले आहेत। दादा, काय सांगाल? पाणी प्रश्न गंभीर आहे आणि पाणी घेऊन तुम्ही या ठिकाणी आंदोलन करताय। आज आम्ही पालखी काढलेली आहे, ज्याच्यात आम्ही रिकामा हंडा ठेवला होता। तर या पालखीमध्ये पांडुरंगाचं पूजन आम्ही करत असतो, परंतु आज पाणी सुद्धा पांडुरंगासारखंच आहे आणि हे पाणी यावं ही पांडुरंगाच्या चरणी आम्ही प्रार्थना केली, म्हणून पालखीमध्ये रिकाम्या हंड्याची मिरवणूक आम्ही काढली। खरं तर दुर्दैव आहे, मनाला वेदना होतात की अशा पद्धतीनं रिकाम्या हंड्याची मिरवणूक काढायला आम्हाला फार आनंद होतो, अशातला काही भाग नाहीये। परंतु ज्या पद्धतीनं शहरातलं प्रशासन दुर्दैवीपणे वागतंय, 15-15 दिवसाला या शहराला पाणी देतं आणि उगाच प्रश्नाचं उत्तर देण्यापेक्षा तुम्ही काय केलं विचारता। आमची सत्ता 5 वर्ष नाहीये, 3 वर्षापासून राज्यात यांची सत्ता आहे आणि असं असताना हे काय झोपलेले का, हा माझा प्रश्न आहे। आणि जे प्रश्न विचारणारे ते 25 वर्ष आमच्या बरोबर सत्तेत राहिले, त्यांचे महापौर झाले, त्यांचे सभापती झाले। परंतु मला असं वाटतं त्या राजकारणात न जाता या शहराला 240 MLD पाणी लागतं, येतं 140। याचा अर्थ 2 दिवसात 280 MLD पाणी येतं। तुम्ही 1 दिवसाआड किंवा 2 दिवसाआड पाणी देऊ शकता, एवढाच माझा विषय आहे। परत आता काही दिवसांपूर्वी फडणवीस सत्तामध्ये नसताना त्यांनी सुद्धा आंदोलन केलेलं होतं। ही गंभीर समस्या आहे, आता त्यांना पाण्याची जाणीव नाहीये का? हे पहा, आम्ही सत्तेत असताना फडणवीसांनी आंदोलन केलं होतं 2022ला। आमच्यावर आरोप केले होते ही योजना 1680 ची कशी झाली, ही योजना 800 ची होती, 900 ची होती, 1200 ची होती, भ्रष्टाचार झाला। आता तर ही योजना 2760 कोटी झाली। भ्रष्टाचार झाला का, हा माझा प्रश्न आहे। कारण ज्या पद्धतीनं पाईपलाईन जुन्या असताना उकळून फेकून दिल्या जात आहेत, निश्चित भ्रष्टाचार या 2760 कोटीच्या योजनेत झालेला मी सांगेन। आमच्या काळात 1680 कोटीची योजना होती। लोकसभा विधानसभेला फडणवीस इथं आले होते, त्यांनी 3 महिन्यात पाणी देण्याचं आश्वासन दिलं होतं, परंतु मी जो अभ्यास केला त्याच्यानुसार अजून 1 वर्षभर पाणी मिळू शकत नाही। परंतु जे पाणी उपलब्ध आहे त्याच्यानुसार शहराला 2 दिवसाआड 3 दिवसाआड पाणी देऊ शकतो। आज शहराला 12 दिवसाला, 13 दिवसाला, काही काही ठिकाणी 15 दिवसाला पाणी आपल्या शहरामध्ये। रात्री मला 12:30 वाजता एका भगिनीचा फोन आला की आम्हाला पाणी आलं 12:30ला आणि 12:45ला पाणी गेलं, अशा प्रकारचा फोन आला। आता अशा पद्धतीनं 12:30 वाजेपर्यंत, रात्री 1-1 वाजेपर्यंत आपल्या माय माऊलींना जागा राहावं लागत असेल आणि ते 10 मिनिटं पाणी येत असेल, तेही 10-12 दिवसाला येत असेल, तर मला वाटतं तेवढं दुर्दैव या शहराचं नाही। आपण पाहताय छत्रपती संभाजीनगरचा पाणी प्रश्न गंभीर झालेला आहे आणि पाण्यासाठी आता दिंडी काढली जाते आणि त्यासोबतच लबाडांनो पाणी द्या ह्या ब्रीद वाक्याखाली छत्रपती संभाजीनगरमध्ये काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे। पाणी प्रश्न गंभीर आहे। नीलम जी, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।